चला, स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अंबड च्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत। या अगोदर आपण संख्या आणि संख्यालेखन पद्धतीमधील पहिला जो पॉइंट होता, पहिल्या पॉइंट बद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे। त्यामध्ये स्थानिक आणि दर्शनी किंमत आणि त्याचे उदाहरण, त्याचा सराव आपण केला होता। यामध्ये आता आपण दुसरा जो पॉइंट आहे, यामध्ये पहिल्या चॅप्टर मधला संख्या वाचन, त्याच्याबद्दल ह्या तासिकेमध्ये आता आपण थोडक्यात माहिती पाहू। तर संख्या वाचन करत असताना आपल्याला कशा कशाची नेमकी आवश्यकता आहे आणि आपण या घटकामध्ये संख्या वाचन एका गट पद्धतीच्या सहाय्याने करणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा। तर यामध्ये आता संख्या वाचन कशा पद्धतीने आपल्याला करायचंय ते बघा। आता ओके, बघा, संख्या वाचन करत असताना 10 पटींनी किंमत कमी होत जाणारी संख्यातील जी स्थाने आहेत, जर आपण आता 10 कोटीपासून एकक पर्यंत जर काउंट केलं तर 10-10च्या पटीने त्याचे स्थान कमी होत जाणार आहे। आणि एकक पासून जर 10 कोटी पर्यंत काउंट केलं तर 10च्या पटीमध्ये त्याचे स्थान वाढत जाणार आहे। म्हणजे संख्या वाचन करत असताना ही पट्टी जे दिसते तुम्हाला, ही पाठ असणं आवश्यक आहे। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी आणि 10 कोटी इथपर्यंतच येणं आपल्याला अपेक्षित आहे। संख्या वाचन मध्ये नवोदयला दरवर्षी नवोदय प्रवेश परीक्षा असो, सैनिकी असो किंवा स्कॉलरशिप असो, त्यामध्ये 1 ते 2 प्रश्न हमखास आपल्याला येतात। आणि एवढा सोपा जो घटक आहे, त्यावरच्या प्रश्नाचे जर मार्क्स आपले 100 पैकीच्या पैकी जर मार्क्स आपल्याला मिळवायचे असतील तर 2-3 छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्या आता या ठिकाणी आपण पाहू। तर एकक पासून 10 कोटी पर्यंतची जी संख्याची स्थानं आहेत ती आपल्याला सर्वांना पाठ असतातच, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये। परंतु आता येथे एक संख्या दिलेली आहे। संख्या वाचन करण्यासाठी आपण एक गट पद्धती शोधलेली आहे, ती सर्वात महत्त्वाची। जर ही गट पद्धती तुम्हाला आली तर कुठलीही संख्या अंकातली अक्षरात करणं असो किंवा अक्षरातली अंकित करणं असो, आपण एकदम सहजपणे करू शकतो। उदाहरणार्थ बघा, आता या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे, त्याच्या अगोदर मी गट पद्धती नेमकी कशी असते त्याच्याबद्दल आपण पाहू। या ठिकाणी एक चार्ट आहे, एक तक्ता दिलेला आहे। त्यामध्ये सर्वात पहिला जो गट असतो तो आहे शतकचा गट। किती अंक असतात त्याच्यामध्ये? 3 अंक असतात। याच्यामध्ये एकक, दशक आणि शतक हे 3 अंक असतात शतकच्या गटामध्ये। त्यानंतरचा गट आहे हजारचा गट। 1000 आणि 10,000 हे 2 अंक असतात हजारच्या गटामध्ये। त्यानंतर लक्षचा गट, लक्ष आणि 10 लक्ष हे 2 अंक असतात लक्षच्या गटामध्ये। आणि त्यानंतर आहे कोटीचा गट, कोटी आणि 10 कोटी हे 2 अंक असतात कोटीच्या गटामध्ये। कुठलीही संख्या जर आपल्या समोर आली आणि तिचं जर अक्षरामध्ये रूपांतर आपल्याला करायचं असेल किंवा अक्षरातल्या संख्येचं अंकीमध्ये रूपांतर करायचं असेल तर ही गट पद्धतीनं अतिशय सोपं आपल्याला जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, शतक, हजार, लक्ष आणि कोटी। आणि यामधला एकच गट असा आहे ज्यामध्ये 3 अंक दिसतात। उर्वरित सर्व गटामध्ये आपल्याला 2-2 अंक असलेले दिसून येतात। मग ह्यांचे अंकाची पूर्तता कशी करायची, हे संख्यांचं वाचन कसं करायचं, लेखन कसं करायचं, ते तर आपण उदाहरणाच्या सहाय्याने पाहणारच आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी अजून एक तक्ता आपल्या समोर दिसत आहे, त्यामध्ये अंकाचं स्थान आणि त्यामध्ये असणाऱ्या
शून्यांची संख्या हा तक्ता देखील महत्वाचा आहे. एकक स्थान जे आहे त्यामध्ये अंकाच्या नंतर कुठलाही शून्य देण्याची गरज नसते. परंतु तुम्ही म्हणताल मग एकक स्थानी जर शून्य आला तर मग असेल त्या ठिकाणी शून्य, परंतु शून्य व्यतिरिक्त कोणता अंक आला तर त्याच्या समोर शून्य देण्याची गरज आहे का? आहे का गरज? एकक स्थानामध्ये गरज लागणार नाही. दशक स्थान जे असतं, दशक म्हणजे 10, म्हणजे 1च्या समोर 1 शून्य या ठिकाणी आलेला आहे, 1 शून्य आहे. शतक स्थानामध्ये 2 शून्य आहे, शतक स्थान म्हणजे 100, 1च्या नंतर 2 शून्य आले आहे, शतक स्थानामध्ये 2 शून्य असतात. हजार स्थानामध्ये 3 शून्य, 10,000 मध्ये 4, लक्ष मध्ये 5, 10 लक्ष मध्ये 6, कोटी मध्ये 7 आणि 10 कोटी मध्ये 8. अशा प्रमाणे प्रत्येक संख्येनंतर प्रत्येक स्थानानंतर शून्य किती असतात ते या तक्त्यामध्ये आपल्याला दिलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या गट पद्धतीने जर आपण संख्येचं वाचन केलं तर आपल्याला काहीच अवघड जाणार नाही. आता ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे, ती मी लिहून काढतो इकडं. आता या संख्येचे आपण जेव्हा आपल्याला वाचन करायचंय आपण काय करू, याचे गट पाडू. आता या संख्येचे आपल्याला माहिती आहे शेवटचा गट 3 अंकाचा असतो, तो असतो शतकचा गट. त्यानंतर 2 अंकाचा हजारचा गट, त्यानंतर 2 अंकाचा लक्षचा गट आणि त्यानंतर 2 अंकाचा कोटीचा गट. असा आपण ह्या संख्येचं गटामध्ये विभागणी केली. गटामध्ये विभागणी केल्याच्या नंतर त्या गटामध्ये आता कोटीचा गट आहे त्याच्यामध्ये फक्त 2 अंक आहे, ते तर आपल्याला वाचता येतात ना. 2 अंकी संख्या जर वाचता येत असेल तर ही संख्या आपल्याला सहज वाचता येणार आहे. मग कोटीच्या गटामध्ये आहे 57, 57, त्याला त्या गटाचं नाव द्यायचं 57 कोटी. लक्षात येतं सगळ्यांच्या? त्यानंतर लक्षच्या गटामध्ये आहे 39, 39 लक्ष. हजारच्या गटामध्ये आहेत 18, मग त्या 18ला फक्त गटाचं नाव द्यायचं 18,000. आणि शेवटचा गट राहिला शतकचा, त्याला 402. म्हणजे ह्या संख्येचं वाचन 57 कोटी 39 लक्ष 18,402 अशा पद्धतीने आपल्याला ह्या संख्येचं वाचन करता येईल. ही आहे गट पद्धती. शतकचा गट, हजारचा गट, लक्षचा गट आणि कोटीचा गट, एवढंच लक्षात ठेवायचं. तर ह्या गट पद्धतीनं आपल्याला कोणत्याच संख्येचं वाचन आणि लेखन कठीण जाणार नाही. तर यामध्ये आपण गट पद्धतीनं संख्या, अंकातल्या संख्या अक्षरात कशा लिहायच्या आणि अक्षरातल्या संख्या अंकात कशा लिहायच्या त्याचे काही उदाहरणं आता आपण या ठिकाणी पाहू. त्याचे उदाहरणं आपल्याला पाहिजेत. आता गट पद्धतीने संख्यांचं वाचन कसं करायचं, अंकातलं अक्षरात आणि अक्षरातलं अंकामध्ये वाचन कसं करायचं ते आपण या ठिकाणी काही उदाहरणांचा सराव करू. त्यामध्ये आपण ओके. बघा आता या ठिकाणी एक स्वाध्याय दिसतोय आपल्याला. संख्या वाचन व लेखन, खालील संख्या अक्षरामध्ये लिहा. अशा पद्धतीने या ठिकाणी दिसतंय. पहिली संख्या आहे
आता त्याला आपण गट पद्धतीने जर सोडवायचं म्हणलं तर शेवटच्या 3 अंकाचा एक गट अशी संख्या आहे ती. शेवटच्या 3 संख्याचा एक गट झाला शतकचा गट, उर्वरित गट झाला हजारचा. मग याला काय म्हणू आपण? 4600 4675 अशा पद्धतीने ह्या संख्येचं आपल्याला वाचन करता येईल. त्यानंतर बघा पुढची संख्या बघू आपण आता. डायरेक्ट आपण प्रत्येक गटातली एक एक संख्या पाहू. या ठिकाणी एक संख्या दिसते आपल्याला. अशी एक संख्या काढली आपण. याचा शेवट एकक स्थानाकडून गट करायचा कधी पण. या 3 अंकाचा एक गट झाला शतकचा, राहिलेला गट झाला हजारचा. मग यामध्ये ह्या गटाला नाव द्यायचं आता 15,975 अशा पद्धतीने या संख्येचं आपण वाचन करू शकतो. त्यानंतर या गटातली एक संख्या घेऊ आपण. अशी एक संख्या लिहिली. यामध्ये शेवटच्या 3 अंकाचा झाला शतकचा गट, पुढच्या 2 अंकाचा हजारचा, राहिलेला अंक आहे तो झाला लक्षाचा गट. मग याचं वाचन कसं होईल? 6,40,321 अशा पद्धतीने आपण याचं वाचन करू शकतो. त्यानंतर अजून एक संख्या घेऊ आपण या ठिकाणची. शेवटचे 3 अंक शतकच्या गटामध्ये गेले, पुढचा अंक हजारचा गट, राहिलेला अंक लक्षाचा गट. 4,40,079 अशा पद्धतीनं त्या संख्येचं आपल्याला वाचन करता येईल. अजून काही संख्या पाहू आपण याच्यातल्या. आता या ठिकाणची संख्या पाहू आपण. बघा या ठिकाणची एक संख्या बघू आपण. केवढी जरी संख्या असली तर आपण कन्फ्यूज व्हायचं नाही अजिबात. यामध्ये शेवटचे 3 अंक शतकचा गट, त्यानंतरचे 2 अंक हजारचा गट, त्यानंतरचे 2 अंक लक्षाचा गट, एकच अंक उरला. शेवटच्या गटामध्ये एक अंक देखील येऊ शकतो, तो आहे कोटीचा गट. मग यामध्ये आता कोटीच्या गटामध्ये 9 आहे, मग याला काय म्हणू आपण? 9 कोटी. लक्षाच्या गटामध्ये 47 आहे, 47 लक्ष. हजारच्या गटामध्ये 75 आहे, 75,891 अशा पद्धतीने या संख्येचं आपल्याला वाचन करता येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे दिलेल्या संख्येला अंकातली संख्या जर अक्षरात लिहायची असेल तर आपल्याला गट पद्धतीने त्याचा फार उपयोग होतो. एकक स्थानाकडून त्याचे गट करत यायचं आणि त्याचं वाचन करणं आपल्याला त्यामुळं सोपं जाणार आहे. त्यानंतर आपण आता
अजून काही उदाहरणं पाहू याच्यातले. हा, अक्षरातल्या संख्या आपल्याला अंकात लिहायच्या असतील तर आता त्या कशा पद्धतीने लिहायच्या? अक्षरातली संख्या आपण आता अंकामध्ये कशी लिहायची हे देखील आपण गट पद्धतीने करू शकतो. उदाहरणार्थ आता हे एक सोपी संख्या घेऊ आपण, 4217. शतकचा गट सगळ्यात मोठा गट आहे हजारचा. याच्यामध्ये 3 अंक असतात, याच्यामध्ये 2 अंक असतात. मग हजारच्या गटामध्ये काय आलेलं आहे ते बघा. फक्त काय आलं हजारच्या गटामध्ये? 4. मग इथं फक्त 4 लिहायचे आणि पुढं काय आहे? 217. झालं 4217. याप्रमाणे आपण करू शकतो. त्यानंतर पुढचं लिहूया 5,55,000. सगळ्यात मोठा गट शतकचा आहे. शतक हजार लक्ष लक्षचा आहे यामध्ये सगळ्यात मोठा. इथं 3 अंक पाहिजे, इथं 2, इथं 2. अक्षरातली संख्या अंकात लिहिणं हे जास्त सोपं जातं गट पद्धतीने. लक्षच्या गटामध्ये 5 आहे आणि नंतर डायरेक्ट 55 आहे शतकच्या गटामध्ये. मग हे संख्या पूर्ण झाली का? आता नाही झाली. मग आता काही गट अपूर्ण राहिले. हजारचा उल्लेखच आला नाही त्यामध्ये, परंतु हजारमध्ये 2 अंकाची आवश्यकता आहे म्हणून इथं 2 शून्य द्यायचे. इथं 3 अंकाची आवश्यकता आहे, 2च अंक आहे म्हणून तिथं अजून 1 शून्य द्यायचा. आता झाले 5,55,000. त्यानंतर 1 कोटीचं उदाहरण घेऊ आपण आणि मग थांबू. 14,51,917. शतकचा गट, हजारचा गट, लक्षचा गट आणि कोटीचा गट. इथं 3 अंक, उर्वरित सर्व गटामध्ये 2-2 अंक. 14 कोटी. मग काय करायचं? कोटीच्या गटामध्ये फक्त 14 लिहायचे. 14 कोटी. नंतर डायरेक्ट हजारचा गट आहे 51,000. मग हजारच्या गटामध्ये 51 लिहायचे आणि 917 इकडे लिहायचे 917. परंतु यामध्ये लक्षच्या गटाचा उल्लेखच आला नाही. मग काय करायचं? त्याला तर पूर्ण करणं आवश्यक आहे. जर पूर्ण केलं नाही तर ही वेगळीच संख्या होऊन जाईल, 14 कोटी होणार नाही. मग त्याला पूर्ण करायचं म्हणजे तेवढे शून्य त्या ठिकाणी द्यायचे. जेवढे अंक कमी आहे तेवढे शून्य त्या ठिकाणी द्यायचे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या संख्यांचं वाचन अक्षरातला अंकात आणि अंकातला अक्षरात ह्या गट पद्धतीने आपण अगदी सहजपणे करू शकतो. तर यामध्ये संख्या वाचन करत असताना फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे, दिलेले गट जर तुम्ही लक्षात ठेवले तर संख्या वाचन आपण सहजपणे कोणत्याही संख्येचं करू शकतो. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण संख्यांच्या प्रकाराविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.